पहिल्या दिवसपासून सांगितलेलं जावयाचं समर्थन करणार नाही. हे तर पहिलाच माझा पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावयाचं समर्थन करणार नाही. जर त्याने चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहे त्याचा काही आधार आहे का? एक मुलीने यावं आणि म्हणावं की माझा लैंगिक छळ झाला, मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला, माझे जबरदस्तीने फोटो काढले, मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं, असं कुणाची तरी तक्रार पाहिजे की नाही? मग जर कुणाची तक्रारच नसेल तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही. पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे, ते प्रायव्हेट आहे. सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये? हां, मग जबरदस्ती झालं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढे. आणि हे असेल सहमती असेल की कोणतंही असेल तर हे करणं गैर आहे, समाजाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे. परंतु एखाद्याच्या विषयी पूर्णपणे पर्सनल असताना अजून कोणत्याही महिलेने म्हटलेलं नाही की माझ्यावर बळजबरी झाली, मला जबरदस्तीनं नेलं, माझ्यावर बलात्कार केला, या क्षणापर्यंत तरी पोलिसांकडे ते आलेलं नाही. आणि म्हणून व्हाया रुपालीताई या माध्यमातून हे वारंवार काढतात. माझा काय संबंध आहे? आता जावयाचं नाव नेहमी काढतात, नाथाभाऊचा जावई आहे, जावई खरी आहे. पण का मी जावयाला सांगितलं की असं कर? रोहिणीताईने त्याला सांगितलं असं कर? मग उगाच रोहिणीताई किंवा जावई हे काय तुमचे जावई घरात काय करतात? तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो हे तुम्हाला समजतं का? दारू पितो का, रंडीबाजी करतो का, ड्रग घेतो? बाहेर गेल्यावर कोण काय करतो हा त्याचा पर्सनल प्रश्न आहे. ते आम्ही सांगत नाही त्याला बाबा रे तू असं ड्रग घे बरं, पोरींना बोलवून असं करत जा. हे काही नाथाभाऊनं शिकवलेलं नाही आहे. मग उगाच राजकीय करण्यासाठी, नाथाभाऊला बदनाम करण्यासाठी आणि या ठिकाणी नाथाभाऊचं या हनी ट्रॅपमधून तो लक्ष विचलित करण्यासाठी चाललं आहे. लोढाविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स, नाशिकच्या याच्याविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स. लोढाच्या अनेक शिडी, गिरीश महाजनच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे. मग त्याचं म्हणणं आहे तर त्या लोढाला बुट मारा ना, असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोडे मारा, तो लोढा म्हणतो म्हणून. ते करायची हिंमत आहे का तुमच्यात? फक्त तिकडून आलं ना अर्ध्या हळकंडान पिळून. मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं राहायच्या तर कशासाठी केलं रे आंदोलन? म्हणजे भाऊ मला काय माहीत, बांगला पदाधिकारीवर तो ना मला अजून काही माहीत नाही. भरून आदेशाला केलं. अरे काय माणसं आहे तुम्हाला मी मोठं केलं. दुःख वाटतं की या जैरी पिल्लावड जी आहे या विषारी पिल्लांना मी मोठं केल्याचं मला दुःख वाटतं. शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे, त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण? मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, रुपालीताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोललं तसं बोललो. चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे, गुगलवर जरा जाऊन पहा. महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटतं यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा 13 वेळा उल्लेख केला. म्हणजे अनुल्लेख केला नाही, 13 वेळा उल्लेख केला आणि 2 वेळा सांगितले चेकाळल्यासारखं बोलत आहेत. गुगलवर जा, मराठीचं भाषांतर बघा. चेकाळणे याचा अर्थ आवेशणे, बेफाम होणे, भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे, चिडणे किंवा संतापणे असा होतो. हे जाऊन बघा जरा गुगलवर. मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठीविषयी मला ज्ञान आहे. पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकाशानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे, नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे. आणि आंदोलन कोण करतायत? रावेरला, भुसावळला, जळगावला आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले, ज्यांना मी मोठं केलं, असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. मला यांची कीव येते. हे बसले कुणाच्यामुळे? कुणाच्या कृपामुळे, कुणाच्या मदतीमुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे. कुणी आमदार झाला असेल, कुणी सभापती झाला असेल, कुणी जिल्हा परिषदला गेला असेल, कुणी ग्रामपंचायतला झाला असेल. त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली. पार्टीच्या मदतीनं हे मोठे राहिले असेल पण नाथाभाऊची मदत मोठी होती. आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे
आज माझ्याविरुद्ध आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे. जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे. नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते, कसे माझे चमचेगिरी चाटुगिरी करत होते, जरा लक्षात घ्या. आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात. एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो ना आपण आंदोलन करावं. त्याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरानंच 13 वेळा उल्लेख केलेला आहे. रुपालीताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेल्या आहे, माझ्याकडं त्या जेवण करून गेलेल्या आहे. ज्या वेळेस त्या होत्यात माझ्या मुलीसारख्याच आहे. मी काय याच्यासाठी न बोललेलं कुठे महिलांचा हे केला, आदर केला, अनादर केला नाही. तुमच्या बुद्धीची क्यू करावी वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला, कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते. लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही? गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे, त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनचा याला जोडे मारू असं का नाही केलं? याच वेळेस गिरीश सोमय्यांना नागडे उघडे फोटो दाखवले, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? मग त्यावेळेसच आता तो जयकुमार गोरेनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? ज्यावेळेस आपला हा मंत्री यवतमाळचा त्यांनी त्या ठिकाणी 2-4 बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले, त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही? कारण हे याच्यात बोलणार नाही आहे, ते या विषयीच फक्त बोलण्यासाठी आहे. चेकाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या. आणि माझ्या बाळांनो, जरा नीट वटणीवर या. नाथाभाऊचे दिवस आठवा. आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे जरा याचं चिंतन करा. अरे तुम्ही माझेच बाळं होते, रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे, आता जरा मोठे झाले, एवढाच प्रश्न आहे. आता लोढाच्या विरुद्ध आंदोलन करा. पार्टी म्हणून पुणे येथे पोलिसांनी छापा मारला, परंतु अद्याप अंमली पदार्थाचं सेवन केलं असा कुठलाही रिपोर्ट आलेला नाही. पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो ड्रगच्या संदर्भामधला गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक अपेक्षा अशी आहे की त्या ड्रगच्या संदर्भात खोलवर पोलिसांनी जावं. ड्रग आणले आहेत का, ड्रग कुणाकडून मिळवले, ड्रग कुणाकडून घेतले, कोणी त्याच्यामध्ये ड्रग विक्री खरेदी करणारा कोणी आहे का. पण या प्रकरणामध्ये पोलीस तो तपास करतच नाही आहे, कारण पोलिसांजवळ काही नाहीच आहे. पोलीस तोंड कसे पडले या प्रकरणामध्ये? पहिल्यांदा पोलीस म्हणाले होते की प्रांजल खेवलकर हा गुन्हेगार आहे, त्याच्यावर गुन्हे आहेत म्हणून त्याला पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार ठेवला. कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की नाही नाही, आमचं प्रिंट मिस्टेक आहे, हे चुकीचं आहे. पहिल्यांदा म्हणाले हे रेव पार्टी आहे. मग मी प्रश्न उपस्थित केला, रेव पार्टीची व्याख्या काय? मग पोलीस म्हणाले हे रेव पार्टी नाही, हाऊस पार्टी आहे, घरामध्ये 7 जणांची पार्टी होती. मग प्रांजल खेवलकरने ड्रग सेवन केलेलं आहे का? तर नाही. प्रांजल खेवलकरने ड्रग बाळगलेले आहे का? नाही. त्या एका मुलीच्या व्यतिरिक्त कोणाजवळ होते का? तर नाही. ते एकाच्या व्यतिरिक्त कुणी ड्रग सेवन केले आहे तर आमच्याजवळ अहवाल आलेला नाही. मग त्या दृष्टीनं तपास करणं, त्या दृष्टीनं तपास करताना या अशा दृष्टीनं तपास करणं म्हणजे अन्य गोष्टी जे मी बोलतो लोढाच्या संदर्भामध्ये मी काही विषय सोडलेला नाही की सोडणारही नाही. तो आम्ही लावणार. या सगळ्या हानीच्या संदर्भामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले असेल लोढावर त्याची माहिती द्या. लोढावर 3 गुन्हे दाखल झाले, सांगा ना कोण मुली होत्या? नावं नका घेऊ, पण कसं कसं झालं ना सांगा. कशा क्लिप आहे? लोढागृहाची क्लिप मिळाली असेल तर त्या कशा आहे, कोणाच्या आहे, कोण्या मंत्र्याच्या आहे, त्याच्यावर जरा करा. 72 मंत्री, आपले 72 अधिकारी आणि 4 मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये आहेत, म्हणजे त्याच्यात आहे. ती जरा पोलिसांनी सखोल चौकशी करा. हे तर मी मागणी नाही करत, राधाकृष्ण विखे पाटलांनी मागणी केलेली आहे. मग ती मागणी स्वीकारून द्या ना जरा तुम्ही. त्या तिकडे चौकशात तुमचे मंत्री अडकलेले असतील अशी भीती आहे म्हणून तुम्ही चौकशा करायला तयार नाही. इथे फक्त नाथाभाऊचा जावई म्हणून तयार करायला. कशासाठी नाथाभाऊ? कारण तुमचा राजकीय विरोधक एकटा नाथाभाऊ. अरे ज्यानं केलं तर बघायला ना. मी कधी समर्थन केलं नाही, पहिल्या दिवसपासून नाही. पहिल्या दिवशी मी म्हटलं की मी कोणत्याही वाईट गोष्टीचं समर्थन करणारातलं नाही. कुणाला त्याचा खून केला असेल फाशीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.